पिंपरी चिंचवड येथे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल लिमिटेड यांच्या वतीने युवक युवतींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। NATS योजनेअंतर्गत 12वी ITI BA BSc BCom आणि डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी 27 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 या वेळेत भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे। उमेदवारांचं वय 20 ते 25 वर्ष दरम्यान असावे। निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतिमाह 16,195 ते 18,412 रुपये स्टायपेंड देण्यात येणार असून जेवण आणि बस सुविधा उपलब्ध राहणार आहे। नगरसेविका मनीषाताई लांडे, श्याम लांडे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकारातून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला। मेळाव्यास इच्छुक तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात यावेळी त्यांनी गर्दी केली होती आणि त्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला आहे। प्रभागातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्या प्रमुखांनी केले आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की टाटा मोटर्स ही टाटा समूहातली एक महत्त्वाची कंपनी आहे आणि या कंपनीच्या मार्फत समाजातल्या होतकरू युवक आणि युवतींसाठी अनेक संधी आपण उपलब्ध करत असतो। तशीच ही एक संधी आपण घेऊन आलेलो आहे, कारण अनेक ठिकाणी आपण रोजगार मेळावे अशा प्रकारचे आयोजित करत आहोत। आत्ता या क्षणी हा जो रोजगार मेळावा आपण त्याचं नियोजन केलेलं आहे, विद्यमान नगरसेवक श्यामअण्णा लांडे यांच्या सहकार्याने आज या रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। टाटा मोटर्समध्ये सध्या विविध आपण असं म्हणता येईल की शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांसाठी हा रोजगार मेळावा आहे, ज्या अंतर्गत आम्ही ITI पास किंवा 12वी कोणत्याही प्रकारचं म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या ब्रँचेसमधले विद्यार्थी किंवा जे ग्रॅज्युएशन करत आहेत, सध्या ज्यांच्या परीक्षा संपल्या आहेत, ज्यांनी TY संपलं आहे, ज्यांच्या परीक्षा संपल्या आहेत, अशा उमेदवारांसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि या संधी श्यामअण्णा लांडेंच्या माध्यमातून डायरेक्ट उमेदवारांपर्यंत आपण घेऊन येत आहोत। टाटा मोटर्सच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी उमेदवारांशी डायरेक्ट संपर्क करतोय, ज्याच्यामुळे त्यांची स्वप्न किंवा त्यांच्या अपेक्षा आणि उपलब्ध असलेल्या संधी यांचा मेळ घालून त्यांना योग्य संधींचं मार्गदर्शन करून त्यांना या संधी उपलब्ध करून देणं आणि जर समजा या संधींचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं पूर्ण माहिती ही आपण असं म्हणतो की डिलिव्हर्ड ॲट डोर स्टेप अशा स्वरूपाच्या या संधींची मार्गदर्शन आणि उपलब्धता या दोन्ही गोष्टी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलेल्या आहेत। याच मेळाव्याअंतर्गत असणाऱ्या तुमचा काही नियम किंवा अटी किंवा असणाऱ्या कागदपत्र काय काय असतात त्याच्याबद्दल काय माहिती द्या। हा जो रोजगार मेळावा आहे याच्यामध्ये ज्या ज्या रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात एक माहितीपत्रक आपण छापलेलं आहे। श्यामअण्णा लांडेंच्या माध्यमातून त्यातला प्रसिद्धीसुद्धा इथल्या स्थानिक भागामध्ये देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थातच ITI पास विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी NAPS अंतर्गत संधी, जर समजा डिप्लोमा पास असतील तर त्यांच्यासाठी NATS अंतर्गत संधी, त्याचबरोबर 12वी पास किंवा ITI पास ज्यांना काही थोडाफार अनुभव असेल आणि ज्यांना पुढचं क्वालिफिकेशन करायचं आहे, ज्यांना डिप्लोमासाठी जायचं आहे, तर तशाही प्रकारच्या संधी आपण या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। या ज्या संधी आहेत या 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारच्या संधी या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत। येणाऱ्या युवक आणि युवतींसाठी काय आव्हान? येणाऱ्या युवक युवतींसाठी मी एकच गोष्ट सांगेन, कारण की आता हे जे जग जे आहे हे कौशल्याच्या आधारावर पुढे चालणार आहे आणि आपण सातत्याने स्वतःची कौशल्य वृद्धी करण्याच्या ज्या संधी आहेत त्यांचा सारासार विचार करून स्वतःची कौशल्य वृद्धी केली पाहिजे। टाटा मोटर्सने नेहमीच युवकांना रोजगारक्षम बनवण्यामध्ये स्वारस्य दाखवलेलं आहे आणि हे त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी हा जो रोजगार मेळावा आहे हा त्याच्यामधलीच एक पायरी आहे आणि त्याच माध्यमातून जर समजा आपण युवकांना रोजगारक्षम बनवलं तर त्यांना त्यांच्या आयुष्याची पुढची दिशा नक्कीच उपलब्ध होऊ शकेल।